लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 11वा हप्ता आणि 12वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे म्हणजे तो म्हणजे 3,000 रुपये आणि आज किंवा उद्या पर्यंत हे वाटप व्हायला पाहिजे असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतं की या 2 दिवसामध्ये हा हप्ता वाटप व्हायला पाहिजे कमीत कमी 11वा हप्ता या ठिकाणी टाकायला पाहिजे आणि जर आज आणि उद्या हप्ता जर वाटप नाही झाला तर येणाऱ्या 10 तारखेपर्यंत म्हणजे वटपौर्णिमापर्यंत 3,000 रुपये लाडक्या ताईंच्या अकाउंटला या ठिकाणी वाटप व्हायला पाहिजेत म्हणजे मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र 3,000 रुपये अकाउंटला यावेत असे या ठिकाणी सरकारकडे आपण सगळेजण मागणी करत आहोत आणि लवकरात लवकर ही मागणी या ठिकाणी सरकारने पूर्ण करावी अशी लाडक्या ताईंच्या वतीने हे सरकारकडे मागणी करत आहे। तर लाडक्या ताईंनो बघा या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेमकं काय होणार आहे उद्या पैसे वाटप होणार आहेत का उद्या जर पैसे वाटप झाले तर खूप चांगली गोष्ट होणार आहे कारण की मागच्या वेळेस जर बघितलं तर मागच्या 2 मेला या ठिकाणी वाटप सुरू झालं होतं आणि 2 मेला या ठिकाणी एप्रिल महिन्याचे पैसे भेटले होते तर लक्षात घ्या सेम गोष्ट या ठिकाणी याच वेळी पण होत आहे म्हणजे मागच्या वेळेस जसं झालं होतं एप्रिल महिन्याचे पैसे भेटले नव्हते आणि ते मे महिन्यामध्ये भेटले होते 2 तारखेपासून वाटप सुरू झालं होतं त्याचबरोबर त्याचसारखं जर या ठिकाणी मे महिन्याचं वाटप जर मागच्या महिन्यामध्ये झालं नसेल तर या ठिकाणी 2 जून पासून हे वाटप होईल का उद्या 2 जून आहे मागच्या वेळेस 2 मेला सुरुवात झाली या ठिकाणी उद्या 2 जून आहे आणि 2 जून पासून वाटप सुरू झालं तर खूप चांगलं होणार आहे 2 जून ते 6 जून पर्यंत हे वाटप व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप व्हायला पाहिजेत तर लाडक्या बहिणींनो सगळेजण या मताशी सहमत आहेत का तर उद्या वाटप व्हायला पाहिजे उद्या कसल्या परिस्थितीमध्ये मे महिन्याचं जर वाटप नाही झालं तर आपण या ठिकाणी सरकारकडे निवेदन देणार आहोत बघा लाडक्या ताईंनो जवळजवळ 5 ते 6 दिवसापासून मी वेगवेगळ्या पत्रकारांशी बोलत आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा साधत आहे वेगवेगळ्या त्यांच्या पीए बरोबर माहिती घेत आहे की बाबा लाडक्या ताईंचे पैसे का मिळत नाहीत आणि या ठिकाणी तुमचा हा जो मुद्दा आहे लाडक्या बहिणीला पैसे पाठवण्याचा तो सरकारकडे मी वेळोवेळी मांडत आहे त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्ही जो सपोर्ट करत आहे त्याच्याबद्दल तुमचे पण धन्यवाद पण आपल्याला हा सपोर्ट आता वाढवायचा आहे आणि ही मागणी आता सरकारकडे जास्त स्वरूपात या ठिकाणी करायची आहे तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्याला 3,000 रुपये हवेत सगळ्यांना 3,000 रुपये हवेत मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र सरकारने द्यावा अशी सरकारकडे आपण मागणी करत होतो लाडक्या ताईंनो सगळ्याला असं वाटतंय का 3,000 रुपये अकाउंटला भेटावेत म्हणजे भेटावेत तुमचं नाव सांगा जिल्हा सांगा आणि तुम्हाला 3,000 रुपये अकाउंटला हवेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे तर पहिली गोष्ट आपण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत लाडक्या ताईंनो बघायचं आहे कारण की मे महिन्याचा जो हप्ता आहे अजून पण वाटप झालेला नाहीये मे महिना पूर्ण संपलाय या ठिकाणी आता 1 जून आज आलेला आहे आणि आजपर्यंत पैसे अकाउंटला लाडक्या ताईंच्या आलेले नाहीयेत मग सरकार नेमकं पैसे का देत नाहीये 20 जूनला लाडक्या दादांनी आपल्या अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की तुमचा मे महिन्याचा हप्ता मी 4.25 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आणि मी तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला पुढे पाठवलेत बँकेला पुढे पाठवलेत म्हणजे पैसे मंजूर झालेत मग ते पैसे मंजूर झाले तरी पण सरकार अजून पैसे का म्हणजे सरकारच्या कडून पैसे आलेत मग पुढे पैसे का येत नाहीत काय नेमकं कारण असेल हे सगळ्या गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये बनवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार त्याच्यामुळे व्हिडिओ कोणी थांबवायचा नाही तर लाडक्या ताईंनो बघा तुमच्यासाठी सगळ्यांच्यासाठी या ठिकाणी आपण एक निवेदन करत आहोत सगळ्या लाडक्या बहिणीच्या वतीने महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणीच्या वतीने आपण हे निवेदन सरकारकडे देत आहोत आणि उद्यापासून म्हणजे उद्या सोमवार आहे कारण आज सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी मोठे मोठे अधिकारी असतील कलेक्टर असतील किंवा SP असतील किंवा आमदार असतील खासदार असतील हे या ठिकाणी सुट्टीचा दिवस आपण मानूया आणि उद्यापासून आपल्याला हे निवेदन प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी द्यायचे आहे जसं मी जरी नाही जाता नाही आलं तरी तुम्ही या ठिकाणी याची प्रिंट काढून या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यामध्ये आमदार असतील खासदार असतील किंवा नेते असतील कोणी जवळचे कोणी तुमच्या जवळचं कोणी जरी असेल नगरसेवक असतील किंवा कलेक्टर ऑफिस असेल त्याच्याकडे जाऊन आपल्याला हे निवेदन द्यायचे आहे आणि सरकारकडे आपला हा मुद्दा मांडायचा आहे बघा आपण सुरुवात करत आहोत लाडक्या ताईंनो तुमच्या वतीने बघा हातावर हात धरून मी बसणार नाही किंवा तुम्हाला फक्त तारखा देत बसणार नाही की आज उद्या येतील पैसे परवा येतील 10 जूनला वटसावित्री पौर्णिमेला येतील किंवा पुढे अजून काही नवीन एखादा सण आला त्याला पैसे येतील असं न करता आपल्याला सरकारकडे आपली मागणी मांडायची आहे आणि आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी हा पुढाकार घेतलेला आहे लाडक्या ताईंनो तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे एवढ्या साऱ्या लाडक्या ताई या ठिकाणी दिसत आहेत मला लाईव्ह दिसत आहेत सर्वांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे कारण की बघा कोणी ना कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे त्याच्यामुळे मी सुरुवात केली महाराष्ट्रातील बघा मी सर्वात सुरुवातीला ही सुरुवात केलेली आहे तुमच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे लाडक्या बहिणीचं आपल्या सगळ्यात मोठं चॅनल आहे YouTubeचं सगळ्यात मोठं चॅनल लाडक्या बहिणीचं हे चॅनल आहे अजून जर कोणीतरी नवीन आले असतील आणि त्यांना माहित नसेल तर हे आपलं YouTubeचं चॅनल सगळ्यांनी जॉईन करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा कारण लाडक्या बहिणीचं सगळ्यात मोठं चॅनल आहे
तर चला बघा आपल्याला निवेदन नेमकं काय द्यायचं सरकारकडे. आपल्याला बघा प्रति महाराष्ट्र सरकार या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय. प्रति महाराष्ट्र सरकार विषय काय आहे, लाडकी बहीण योजना हप्ता वाटप बद्दलचा हा विषय आहे. कारण की प्रत्येक महिन्याला वाटप या ठिकाणी स्थिर नाहीये, कोणती पण तारीख एक फिक्स नाहीये, कोणती तर एका तारखेला या ठिकाणी वाटप होतं. कधी कधी काय होतं, पुढे जातं, कधी कधी त्याच महिन्यात भेटतं, कधी कधी जर निवडणुका जवळ आल्या तर ॲडव्हान्समध्ये पैसे भेटतात. पण हे एक फिक्स तारीख नाहीये, कोणती सरकार आपल्या वतीने हे तारखा ठरवून त्या ठिकाणी पैसे देत आहे. पण सरकारकडे आपल्याला मागणी करायची, एक विनंती करायची की बाबा लाडक्या ताईंना हा हप्ता वेळोवेळी मिळायला पाहिजे, प्रत्येक महिन्याला प्रत्येक तारखेला मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे पहिलं निवेदन पहिला मुद्दा असणार आहे आपला सगळ्यांचा, तो म्हणजे प्रत्येक महिन्याच्या हप्ता वितरणाची तारीख फिक्स व्हावी. बघा सगळेजण या मताशी सहमत आहात का, सगळेजण सपोर्ट करत आहात का? पहिला आपला मुद्दा असणार आहे निवेदनाचा, सरकारकडे आपण मागणी करत आहोत ती म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला ते वितरण व्हायला पाहिजे. ती कोणती तारीख तुम्ही ठरवून घ्या, सरकारकडे विनंती आहे. कोणती तुम्ही तारीख ठरवा, महिन्याची पहिली तारीख ठरवा, दुसऱ्या आठवड्यात ठरवा, शेवटच्या आठवड्यात ठरवा, कोणत्या पण आठवड्यात ठरवा, पण एक तारीख फिक्स करायची आहे आणि त्या तारखेला तुम्ही पैसे वाटप या सरकारने करायचं आहे. ही झाली पहिली मागणी. दुसरी मागणी असणार आहे ती म्हणजे मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र 3,000 रुपये आपल्याला हवे आहेत. कारण की लाडक्या बहिणींनो बघितलं मे महिना पूर्ण गेलेला आहे, मे महिन्याचं कोणाला पैसे भेटले नाहीयेत आणि जून महिन्यात जर आता मे महिन्याचा हप्ता जर त्यांनी जून महिन्यामध्ये टाकला तर जून महिन्याचा हप्ता परत जुलै महिन्यामध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा. जसं बघा पहिल्या वेळेस ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटला होता. पहिल्या वेळेस सगळ्याला 3,000 रुपये भेटले होते. त्याच्यानंतर एकदा काय होतं, आचारसंहिता लागणार होते, निवडणुका लागणार होते, त्याच्यामुळे परत एकदा त्यांनी काय केलं होतं, ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र टाकले होते 3,000 रुपये. त्याच्यानंतर परत एकदा बघा मार्च महिन्यामध्ये काय झालं होतं, फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता त्यांनी एकत्र टाकला होता. 8 मार्च पासून 12 मार्च 15 मार्च पर्यंत हे वितरण चाललं होतं आणि त्या ठिकाणी बऱ्याच ताईंना पहिल्यांदा 1,500 भेटले आणि पुन्हा 1,500 भेटले. अशा स्वरूपात 3 वेळेस झालेलं आहे की सरकारने 3,000 रुपये टाकले. त्याच्यामुळे 100% गॅरंटी असू शकते की असं नाही की बाबा एकदाच पैसे येतात, 3,000 रुपये येतात, 100% येतात. तर सरकारकडे आपण ही मागणी केली तर मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा आणि ही वट सावित्री पौर्णिमा लाडक्या त्यांची एकदम खुशीची जावी. कारण त्यांना वेगवेगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात, साड्या घ्याव्या लागतात, त्यांना वेगवेगळं त्यांचं हे काही लाडक्या ताई आहेत, गरीब आहेत, त्यांना काहीच पैसे नसतात. त्यांच्यामुळे त्यांचा हा वट सावित्री पौर्णिमाचा जो सण आहे, स्त्रियांचा सण जो मानला जातो, तो सण एकदम खुशीमध्ये आनंदात जावं. त्याच्यामुळे सर्वांना लाडक्या ताईंना 3,000 रुपये या ठिकाणी सरकारने टाकावेत अशा स्वरूपाची ही दुसरी मागणी आहे. तर दुसऱ्या मागणीला सगळेजण सहमत आहेत का? सर्व लाडक्या ताई या दुसऱ्या मागणीला सहमत आहेत का, सपोर्ट करत आहेत का? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पटपट सर्व लाडक्या ताईंनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायची ही दुसरी मागणी असणार आहे. या दुसऱ्या मागणीला सगळेजण सपोर्ट करत आहेत का? आणि तिसरी महत्त्वाची मागणी असणार ही बघा, ही पण खूप महत्त्वाची मागणी असणार आहे. कारण भरपूर साऱ्या अशा शेतकरी ताई आहेत, भरपूर साऱ्या निराधार ताई आहेत, भरपूर साऱ्या ताईंचे मला कमेंट्स आलेले आहेत यूट्यूबवर की सर आम्ही या ठिकाणी मी निराधार आहे, माझे पती माझ्यासोबत नाही आहेत किंवा माझं कोणी हे सोबत नाही आहे, मी एकटी राहते किंवा बऱ्याच अशा लाडक्या ताई आहेत ते म्हणतात की सर आम्हाला सरकारने अगोदर पैसे दिले मग आता का बंद करतायत. तर याच्यासाठी मी सरकारकडे एक मागणी करत आहे. शेतकरी ताई आहेत, शेतकरी ताई ज्यांना 500 रुपये भेटतात त्यांना पण 1,000 रुपये टाकावेत आणि ज्या निराधार ताई आहेत त्यांना 1 पण रुपये भेटत नाही त्यांना 1,000 रुपये पाठवावेत. अशा स्वरूपाची ही तिसरी मागणी आहे आणि जास्त काही ताई नाही आहेत. सरकारने कडे एक मागणी आहे बघा, ज्या श्रीमंत ताई आहेत त्यांना तुम्ही ऑलरेडी भरपूर पैसे दिलेले आहेत, त्या श्रीमंत ताईला सरकारी नोकरदार ताईंना तुम्ही पैसे देऊ शकता. तर अशा निराधार ताईंना, शेतकरी ताईंना पैसे द्यावेत अशी मी सरकारकडे ही मागणी करतोय आणि सगळ्यांची ही मागणी असणार आहे. सगळेजण सपोर्ट करत आहेत का? लाडक्या ताईंनो तुमचा सगळ्यांचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. तुम्ही बरेच जण म्हणत असतील, बरेच आता म्हणत असतील की बाबा हे निवेदन देऊन किंवा हे अशी माहिती देऊन काय होऊ शकते का? 100% गॅरंटी सांगतो सरकार आपल्याकडे लक्ष देणार म्हणजे देणार. कारण आपलं हे चॅनल, यूट्यूबचं चॅनल खूप मोठं चॅनल आहे आणि सरकार आपले व्हिडिओ बघत असणार आहे. सरकारमधले कोणीतरी अधिकारी आपले व्हिडिओ बघत असणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ पण शेअर करायचा आहे. जास्तीत जास्त आपल्याला उद्यापासून हे निवेदन पण आपल्या जवळच्या कोणत्या नेत्याकडे असतील, कोणाकडे असतील, हे निवेदन असे प्रिंट करून तुम्ही देऊ शकतात. कारण मी पुढाकार घेतलाय, मी पण देणार आहे आणि तुम्ही पण सगळ्यांनी द्यायचं आहे. बघा मी पुढाकार घेतलाय पण तुम्ही पण सगळ्यांनी या ठिकाणी सपोर्ट करायचा आहे. तर लाडक्या ताईंनो सगळ्यांचा सपोर्ट आहे का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव. सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहून टाकायचंय आणि सहमत आहे असं लिहून पाठवायचं. सगळ्या ताईंनी सहमत आहे असं लिहून टाकायचं आहे. इथेच थांबूया.